नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, प्रभारी अधिकारी, सोलापूर तालुका पोलीस ठाणे. पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 15/7/26 रोजी रात्री 9:15च्या दरम्यान यातील फिर्यादी जे आहेत एजाज तांबोळी यांच्यावरती फायरिंग करून जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या गाडीची काही रोकड पळवून नेण्याच्या उद्देशाने हमला झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे FIR दाखल झाली होती. सदरची घटना खूप गंभीर असल्याकारणाने माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस ठाण्याकडील विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याकरता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील 4 पथक तयार केले होते आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे 3 पथक असे आरोपीच्या शोधाकरता रवाना केले होते. त्या दरम्यान पोलीस ठाण्याकडील पथके आहेत त्यांना या गुन्ह्यात सहभागी असणारे 4 आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात तपासात विचारपूस केली असता त्यांनी जे फिर्यादीस रोकड घेऊन जात आहेत ती रोकड लुटण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जीवनाशी ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग केली होती. हे निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात 24 तासात मुख्य 4 आरोपी यांना अटक करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून आम्ही इर्टिगा कार, 2 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत. तसेच सदर आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता दिनांक 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड झाली. त्यांच्याकडे अधिक विस्तृतपणे तपास केला असता त्याच कंपनीत काम करणारा एक व्यक्ती त्यांना मदत करत होता. फोनद्वारे त्या फिर्यादीचं लोकेशन शेअर करत होता. त्या अनुषंगाने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे आणि दिनांक 21/7 पोलीस रिमांड प्राप्त केले. सदरची कामगिरी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील API सोमनाथ कदम, PSI महेश घोडके आणि सर्व बाकीचे टीमनी ही उत्तम कामगिरी पार पाडली. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजय कबाडी सर, SDPO सूरज जगताप सर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनीही पार पाडली आहे. सदर गुन्ह्यात उर्वरित आरोपी यांचा शोध लवकरात लवकर घेत आहोत. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.